नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही सबस्क्राइब तर केलंच असेल। आपल्याला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत। आज आपण भाटा मूवीचा ट्रेलर रिव्ह्यू करणार आहोत। खूप कमी दिवस उरले आहेत। 28 ऑगस्टला थिएटरमध्ये येत आहे। तर चला ब्रेकडाऊनला सुरुवात करूया। जेव्हा मी हा पहिल्यांदा ट्रेलर बघितला तेव्हा मला केजीएफ सारखा वाटला। म्हणजे मला थोडंसं केजीएफ वाली फीलिंग आली, पण हा तसा नाहीये। ही मराठी मातीतली स्टोरी आहे। डायरेक्टर भरतराज नारायण यादव यांच्याकडून भाटा या चित्रपटाची कहाणी केजीएफ सारखा दगड फोडून सोनं बाहेर काढण्याची नाही आहे, तर सोन्यासारखी मुलीला भविष्यात फक्त दगड बनून न राहू देणाऱ्या एका वडिलांची कहाणी आहे। त्या माणसाची एका संघर्षाची परिस्थितीला समजून मात देण्याची कहाणी आहे। शिक्षणाचं स्वप्न, समाजाचं चौकटी आणि त्या स्वप्नासाठीचा संघर्ष। मला याआधी भाटा नावाचा अर्थ माहिती नव्हता आणि बेलदार समाजाबद्दल पण काय माहिती नव्हतं, पण जेव्हा मी हा ट्रेलर बघितला ना तेव्हा मला खूप काही गोष्ट हळूहळू कळायला लागली। तर हा मूवी जर थिएटरमध्ये रिलीज होणार तर माझ्यासारखे कित्येक जणांना माहिती पडेल। हा मूवी दगड फोडून आपल्या पोटासाठी काम करणाऱ्यांच्या जीवनातली कहाणी आहे। ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवतात की मेन हिरो राणा दगड फोडण्याचं काम करतोय। पुढे त्याची एक प्रेमिका पण असते नंदा, आणि त्यांच्यातले काही वाईट परिस्थिती दाखवतात, म्हणून ते पुढे जाऊन लग्न करतात आणि सुरू होतो त्यांचा एक रम्य संगीतमय भावस्पर्शी प्रवास। मग राणा आपल्या पत्नीला म्हणजेच नंदाला दगड देतो आणि म्हणतो, हा देव भाट्याचा नाही, भाटाच आपला देव आहे। म्हणजे त्यांचा दगडफोड करण्याचं कामच त्यांच्यासाठी देव आहे, कारण ते करूनच त्यांचं पोट भरतं। नंतर आपल्याला कळतं त्यांना एक मुलगी जन्माला येते। हे ऐकून महाडू अण्णा दुखी होतात। का? कारण भविष्यात दगडफोड काम करणार कोण? मुलगी? एक मुलगा झाला असता तर बरा झाला असता। नंतर मुलगी मोठी होते, वडिलांना तात्या करून बोलवते आणि प्रश्न विचारायला लागते, तात्या ते काय आहे? तो तिला म्हणतो, अगं ती शाळा आहे। तिचं मन दिवसभर त्या शाळा बघण्यात रमायला लागलं। एका जागेवरून हटायचीच नाही, नुसती शाळा पाहिजे तिला। तो तिला शाळेत घालणार असं म्हणतो। ती शाळेतलं ऐकून त्या बाकीच्या मुलांना पण शिकवायला लागते। हे बघून तिच्या वडिलांना गर्व वाटतो तिच्या शिकण्याचा ओढ पाहून। पण गावातली माणसं त्यांच्या मुलीची तक्रार करतात की तुझी मुलगी आता बाकीच्या बेलदार पोरांना पण शिकवायला लागली, तिला समजाव आपलं काय काम आहे ते। राणा बोलतो, ती दिवसभर शाळा खेळत असते, त्यात भांडण्यासारखं काय आहे? मग ती बोलते, बेलदारांचे पोरं शाळेत जायला लागले तर दगडफोड काम कोण करणार? इथे बेलदार समाजाचा इतिहास आणि त्यांचे काम दाखवणार। इकडे मुकादम बसलाय, सगळ्यांकडून काम करून घेतोय। राणा पण घाम गाळत काम करतोय। इकडे मोहन जोशींचा कॅरेक्टर नारायण शेठ बोलतात, समाजात राहून समाजाच्या विरोधात जातात। महाडू अण्णा रडतात, त्यांना वाईट वाटतं। राणा बोलतो, असं कुठे लिहिलंय का बेलदारांच्या पोरांनी शाळेत नाही जायचं म्हणून? नंदा बोलते, कशाला पोरीला खोटी स्वप्न दाखवतायत? आधी आपला संसार सरळ मार्गावर आहे का? गावातला मोठा माणूस बोलायला लागतो त्याला, काय गरज आहे तुझ्या पोरीला शाळा शिकवायची? शाळा शिकून तरी पोरगी काय करणार आहे? शेवटी दगडच फोडणार आहे ना? राणा बोलतो, तुमची नात पण शाळेला जाते ना, तशीच माझी मुलगी पण जाणार। तो माणूस त्याला ढकलतो आणि बोलतो, आमची बराबरी करू नकोस, झेपायचं नाही तुला। आता बेलदार शिकून मोठे लोक होणार तर दगडफोड काम करणार कोण? म्हणून तो मुलीला शाळेत घेऊन पण जातो, पण त्याला बोललं जातं की तू कधी या गावात कधी त्या गावात, तुझ्या पोरीचं शिक्षण होणार कसं? इथे फायनान्शियल स्टेबिलिटी पण लागते ना, म्हणून असा बोलला तो माणूस। नंतर राणा त्या दगडाच्या देवाकडे जातो हवं ते मागायला। त्याच दगड फोडण्याचं काम करून त्याला शेवटी दगडाच्या देवासमोरच बसण्याची वेळ आली आहे। आता त्याचाच सहारा घ्यावा लागतोय। शेवटी शिक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच आहे। बहुतेक तो गावाबाहेर जातो, त्याला एक म्हातारा भेटतो आणि तो म्हातारा त्याचा स्वप्न पुरी होण्यासाठी सपोर्ट दाखवतो। बोलतो, तुला तुझ्या पोरीला शाळेत घालायचंय ना, आपण उभी करू शाळा। यासाठी दगडी फोड, घामगाळ, लोकांना पण कळू दे, बेलदार पण शाळा बांधू शकतोय। म्हणजे मेहनत कर, त्याचं फळ नक्की मिळणार। हे ऐकून राणाच्या डोळ्यात पाणी येतं। तो मेहनत घेतो आपल्या मुलीसाठी। शेवटला राणा रडत बोलतो, काय चूक झाली आमची बेलदार जातीत जन्माला येऊन? आम्ही माणसं नाही आहे का? इथेच ट्रेलर संपतो। तो शाळा बांधतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 28 ऑगस्टला थिएटरला जाऊन बघावी लागेल। एडिटिंग अँड सिनेमॅटोग्राफी सिंपल आहे, कारण ही एक सिंपल स्टोरी आहे। काही ऍक्टर्स नवीन आहे पण एक्सपिरियन्स दिसत आहे, बाकीचे तर आपल्या माहितीच आहे। तर ओव्हरऑल हा मूवी बघण्यासारखा आहे। तुम्ही जर या स्टोरीशी काय रिलेट करू शकत असाल तर तुम्ही बघू शकता। तुम्हाला बेलदार समाजाबद्दल काय माहिती असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। मी जर काय चुकीचं बोललो असेल तर माफ करा। तर तुम्हाला हा रिव्ह्यू व्हिडिओ आणि ब्रेकडाऊन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।